विरारमधील घटना ही कुठलाही सशक्त लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। पैसे वाटून जर निवडून यायचं असेल तर नैतिकता राहिली आहे की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। भाजपनं माफी मागून राजीनामे दिले पाहिजेत अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। भाजपचं वागणं हे संविधानाच्या विरोधात असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमधील सर्च ऑपरेशन, विरारमधील पैसे वाटपाचं प्रकरण, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील हल्ला या प्रकरणांमुळे महाराष्ट्रात काय सुरू आहे असं दिल्लीतून फोन येत आहे आणि राज्यातील सरकारला उत्तर द्यावं लागेल असं सुळे म्हणाले। सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्रावर आज ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्याचं वाटप करण्यात येत आहे। जिल्ह्यात 25,36,065 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यासाठी जवळपास 2,482 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली आहेत। उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे। जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात 16,000हून अधिक कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार, त्याकरिता पोलिंग पार्टी रवाना झाली। रायगड विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक विभागाकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते। त्यासाठी रायगड जिल्ह्यात सुमारे 16,000 कर्मचारी नियुक्त करण्यात आले। आज हे सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले। वाशिम, रिसोड आणि कारंजा या तीनही विधानसभा क्षेत्रात आज सकाळपासूनच टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या क्षेत्रांमध्ये एकूण 5,782 टपाली मतदार आहेत। त्यामध्ये वाशिमसाठी 2,272 तर रिसोडसाठी 1,731 आहे आणि कारंजासाठी 1,779 इतकी मतदारांची नोंद आहे। ही प्रक्रिया तहसील कार्यालयांच्या प्रांगणात सुरू झाली। परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे। या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून 12,568 अधिकारी कर्तव्य बजावत आहेत। कायदा सुव्यवस्थेसाठी 2,878 पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम आणि रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले। जिल्ह्यातील एकूण 3 मतदारसंघासाठी 1,100 मतदान केंद्र आहे, तर कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागानं 100 अधिकाऱ्यांसह 1,400 पोलीस कर्मचारी आणि 1,000 होमगार्ड तैनात केले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील एकूण 38,48,869 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जिल्ह्यात एकूण 18,020 निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज झाले। अकोला जिल्ह्यातील 5ही मतदारसंघातील 1,731 मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले। जिल्ह्यातील एकूण 16,37,894 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। परभणीमधील 4 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे। जिल्ह्यात एकूण 1,623 मतदान केंद्र असून 4 मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत। मतदानावेळी 50% ठिकाणी वेबकास्टिंग केलं जाणार आहे, तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 2,878 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। यवतमाळमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी निवडणूक साहित्य स्वीकारण्यास नकार दिलाय। सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही कर्मचाऱ्यांचं टपाली मतदान झालेलं नाहीये, त्यामुळे मतदान पूर्ण झाल्याशिवाय साहित्य न स्वीकारण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला। मुंबई आणि उपनगरातील 76 मतदान केंद्र दखलपात्र मतदान केंद्र म्हणून घोषित केली आहेत। यात मागील निवडणुकांमध्ये 10% कमी मतदान झालेल्या केंद्राचा समावेश आहे। यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रांमध्ये निवडणूक साहित्याचं वाटप करण्यात आले। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 21,574 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रशासनाकडून 36 ड्रोन कॅमेराद्वारे मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येणार आहे। संभाजीनगरमध्ये 3,273 मतदान केंद्र आहेत। यापैकी 40 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। एकूण 183 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर जिल्ह्यातून एकूण 32,27,000 मतदार आपला उमेदवार निवडणार आहेत। संभाजीनगरमध्ये पोलिंग पार्टीला ईव्हीएम मशीन देताना प्रशासनानं जेवणाची सोय केली नसल्याचं चित्र समोर आलंय। यामध्ये कर्मचारी जेवण नाही, काम कसं करायचं असं अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहेत। जेवण नसेल तर हलक्या जबाबदारीने ईव्हीएम मशीन घेऊ कशा जाणार असा सवाल कर्मचारी विचारतात। सणानंतर आता चिकन अंड्यांच्या मागणीत आणि दरही वाढले। तसंच नाताळ नववर्ष या काळात चिकनसह अंड्यांना अधिक मागणी असून अधिक दर वाढणार आहे। त्यामुळे लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार।
साताऱ्यातील सज्जनगडावर श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला। या निमित्तानं गडावर अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। सेवा मंडळाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानं हा सोहळा साजरा केला। याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला। वाशिमच्या मंगळुरूपीर तालुक्यात वनोजा गावात घरफोडीची घटना घडली आहे। रात्रीच्या वेळी 5 ते 6 घरांमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला। ही घरफोडीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे, तर ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे।